आता बघा आम्ही बसलोय होडीत आणि आमच्या पाठी आहे ओंकारेश्वर मंदिर. कारण तो सायरन वाजवत होता बाबा यांची आता फाटली आया पोहता येईल तर फाटली. हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. आज आहे आमचा डे 2 आणि आम्ही चाललोय आज उज्जैनशी ओंकारेश्वरला. आणि आम्ही आहोत आता उज्जैन मध्ये रूम मध्ये आणि सगळी पॅकिंग झाली आहे. 8 वाजता निघायचा होता, लेट आहो जरासं, आलाय तो थांबलाय बाहेर. चला लवकर बॅग बिगी पॅक करतो ना मी निघतून आणि तुम्हाला दाखवतोय. बॅग ठेवून भेटूया, तुम्हाला गाडीत दाखवते. आणि उज्जैन टू ओंकारेश्वरला जायला ऑलमोस्ट 4 ते 5 तास लागतात काहीतरी. बघा मग दाखवते, तुम्ही कंटिन्यू राहा बरोबर. आज जे काय होईल ओंकारेश्वर मध्ये जाऊन ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. आता आम्ही निघतोय घाईच, बॅगे वेगे ठेवल्या आणि आम्हाला स्विफ्ट आहे. स्विफ्ट मध्ये जायचं आहे मला ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर आता आम्ही निघलोय उज्जैनशी ओंकारेश्वरला जायला. ऑलमोस्ट 4 ते 5 तास लागतात वाटतं, काहीतरी 4 तास ओंकारेश्वरला जायला. रोड पण मस्त आहे इथला. लवकर पोचलो तर बरंच होईल, कारण की लवकर दर्शन झालं तर लवकर मला जाता येईल इंदोरला. आजच आम्ही इंदोरला निघणार आहोत आणि ओंकारेश्वरला पण 4-5 मंदिरं फिरू. बघू, तुम्हाला दाखवते ओंकारेश्वरला पोहोचल्यावर. तर आम्ही एक स्टॉप घेतलेला नाश्ता करायला, थांबलेलो आणि आता नॉन स्टॉप निघू ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर इथून ऑलमोस्ट 120 किलोमीटर अजून बाकी आहे आमचा, म्हणजे अजून 3 तास लागतील मला तर वाटतंय. 1 तास झाला पूर्ण जाममध्ये बसलोय आम्ही, डेंजरवाला. हालत पण नाही गाडी पूर्ण. आता आम्हाला 12 वाजणार होतं जायला, आता तिथं 2 वाजतील जायला. तुम्ही बाईची ड्रायव्हिंग बघा, 3 तास ट्रॉफिकमध्ये होतो. ड्रायव्हिंग असा रेप होतो, हो टेक बघा व्हायचं फक्त. चल काय चालवतं गाडी वाचून एकदम प्रॉपर. आमचा बेकारी गाडी बघा, लई बेकार रेपटवते बाई. ओव्हरटेक बघा, ओव्हरटेक बघा, बेकार रेपटवते बाई गाडी डायरेक्ट. ही बघ कशी काढली, बेकार ड्रायव्हरच बेकार दिलाय मला. तरी नाही बोललं तरी 6 तास लागलं असतं ट्रॅफिक मध्ये. बाईने आणलं 4 तास झालं ट्रॉफिक. 2:30 वाजलं, निघलेलो 8 वाजता, म्हणजे किती तास लागलं? 9, 10, 11, 1, 2, 5.5 तास लागलं ऑलमोस्ट आम्हाला पोचायला. ट्रॉफिक जाम होती. आता आम्ही चाललोय ओंकारेश्वरला बोटमध्ये. बोट म्हणजे आम्ही 4घात चाललोय, पर्सनल बोट आहे तिथं. आता या पण बोट भेटतात वेगवेगळ्या, पण आम्ही आता कोणच नव्हतं भेटत ये दुपारी उन्हात, म्हणून आम्ही पर्सनल घेतली बोट आणि चाललोय आता बोटमध्ये. बघू दाखवते. इथं जर तुम्ही येत असाल तर 2 रूट आहेत यायचे इथं. एक आहे बोट आणि एक रूट आहे तो म्हणजे ब्रिज क्रॉस करून पण जाता येतं आणि असं पण जाता येतं बोटनी. आम्ही बोटनी चाललोय, थोडा पार मजा पण येईल बोटनी, म्हणून आम्ही बोटनी चाललोय. आणि लगेच दर्शन करून निघू आम्ही तिथनं. जास्त काही थांबणार नाही, तुम्हाला दाखवेल बोटमध्ये बसल्यावर. तुम्हाला दाखवतोय कसा काय सीन आहे. हा आहे आमचा बोटवाला, तुम्हाला दाखवतोय बोटमध्ये बसल्यावर. होता है ना, अच्छा, वो यहाँ से लोग का खत्म होता है. अच्छा, 4 किलोमीटर मंदिर बना है माता जी का. हाँ, वहाँ से नित्यानंद का जल आता है. अच्छा, 12 महीने 24 घंटे चलता, कभी रुकता नहीं है, हमेशा चला करता है. अच्छा, ये हमेशा चला रहता है जल. ओके. आणि तो आहे ओंकारेश्वर मंदिर, तिथं आम्ही जाणार आहोत बोट थ्रू. ठीक आहे, बघा कसला व्ह्यू आहे, 1 नंबर. इधर ओंकारेश्वर देव में, हाँ, त्रिवेणी संगम, हाजीपुर शंकराचार्य है. अच्छा, नागर घाट पे ओंकारेश्वर मंदिर ड्रॉप करते हैं. घूमने का हो. सब बोट है अपना मुस्कान वाला, ये है क्या?
मुस्कान मुस्कान बोटीचं नाव काय मुस्कान मुस्कान हाँ तुम्हारा नहीं मैं किसका बनाऊंगा यूट्यूब पे आओगे तुम सब्सक्राइब करने के लिए बोलो हाँ आता बघा आम्ही बसलोय होडीत आणि आमचे पाठी आहे ओमकारेश्वर मंदिर या बघू शकता तुम्ही आणि आम्हाला काय अशी एक त्रिवेणी संगम ना त्रिवेणी संगम में अभी घूमना है त्रिवेणी संगम में और उधर क्या है तर आदिगुरु शंकराचार्य आदिगुरु शंकराचार्य अच्छा आदिगुरु शंकराचार्य स्टैचू हाँ हाँ वो देखने जाना है बाद में हम जाएंगे मंदिर दर्शन करने फिर वापस आएंगे हाँ किसे बोट से आओगे बोट से ही ना हाँ ठीक आहे बोट से परत येऊ आम्ही बोट से आता बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला काय की नाही त्या ठीक आहे तुमको भी दूर हो जाएगा बघा कसा ओमकारेश्वर मंदिर आहे आणि जाम मस्त व्ह्यू आहे इथं जाम मस्त एकदम मस्त व्ह्यू आहे तर चाललोय क्या क्या देखने जा रहे हैं हम त्रिवेणी संगम बघायला चाललोय आम्ही आणि मोटर बिटरची बोट नाही इथं हाताशी वल्ला मारतात मी हाय कोली डायरेक्ट पाठी 2 जण आहेत आम्ही आमची प्रायव्हेट बोट आहे डायरेक्ट प्रायव्हेट बोट आहे चौघांची भाई जॅकेट घाल रिक्स घेऊ नको भाई जॅकेट घाल ऐक माझा जॅकेट घाल हा हा मोटका रिझन कंटेंट मोटका रिझन बोलतो कंटेंट तुला येतं चल रे कया झूठा यो ब्री इधर से ऊपर से चल के भी जाते हैं ना लोग उधर से आओगे यही क्या ब्रिज यो ब्रिज आहे तिथं आपल्याला चालत जायचं आहे नंतर जाताना बराबर ना जाते समय चल के जाना पडेगा इधर से ये ब्रिज वशी कारण की पैसे खपलं ना आमचं एवढं पैसे नाही चला 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 वल्ला मेरे को देगा मारने के लिए एक हाँ को इधर लाया है तो तुम्हारा जिम्मेदारी बनता है ना मेरे पे ऐसा पलटाएगा तू मेरे को नहीं ना हाँ चल जाने दे तेरे पे अभी विश्वास रखा है मार मार जल्दी वल्ला मार वो है क्या डैम है क्या वो ओमकारेश्वर डैम ठीक है चलो ज़्यादा मेहनत है पता है मेरे को ते बघा तिथं भिंतीवर एकदम असा महादेव काढलेला आहे एक नंबर वाटतोय आणि पूर्ण असा डोंगर आहे आणि त्यामध्ये ओमकारेश्वर देऊळ आहे मस्त असं वाटतंय यो कौशी वल्ला मारते आहे तर आपण तिथं जाणार आहोत डॅम जवळ तो डॅम आहे ओमकारेश्वर डॅम हाँ गाव का पोऱ्या ए मार मार क्या मार टिंगल चल रहा है खाली मार जल्दी जल्दी घुमा घुमा चल तू मार चल तू ही नहीं मार रहा है सब मार रहा है हाँ अभी कैसा जाएगा आगे चल जल्दी जल्दी कौन सा ये वाला हाँ इधर वाला कावेरी नदी साइड में नर्मदा नदी कावा नदी जो गुप्त रहती है अच्छा हाँ ओमकारेश्वर डैम ओमकारेश्वर डैम गेट है अच्छा और इस साइड वाला ओम पर्वत है पूरा कौन सा ये वाला हाँ, ये वाला पूरा सामने वाला चंद्रबिंदु है। चंद्रबिंदु यहाँ पे जल का आचमन करते हैं। अच्छा जल की शिट्टे म्हणजे असं पाणी आपल्या अंगावर घ्या घेतला हाँ बस क्या है ये परमपुरी घाट शाम को आरती होती है यहाँ पर ठीक है हाँ अच्छा कितना रुपए लगता है आरती का हाँ नहीं लगता है पैसा इधर तो सब जगह पैसा लगता है आरती का हाँ पुराना घाट है कौन सा नागर घाट नागर घाट कमल किशोर जी ने बनवाया था ये घाट कमल किशोर जी ने बनवाया था घाट है अच्छा कमल किशोर कौन है हाँ कौन है कौन है अरे वो टपक नहीं गया कौन था पर था कौन कमल किशोर कौन था गया पर कौन था कौन भैया उन्होंने घाट बनवाया था हाँ इसीलिए अच्छा किशोर किसके पापा है तेरे पापा है क्या फिर तुम्हारे पापा ने बनाया था ये हाँ फिर नहीं पापा का नाम भी किशोर है अच्छा अच्छा इसलिए बोल रहा है
वो क्या है? और ये आदि गुरु शंकराचार्य जी का मूर्ति है। हाँ, उन्होंने मंगलेश्वर मंदिर की स्थापना की थी। मंगलेश्वर मंदिर। अच्छा, मंगलेश्वर मंदिर। फुल पावर लागते याला बोट चालवा देत तिथं. लय दम लागतंय. बेकार यांचा लय स्ट्रगल आहे. हॅट्स ऑफ आहे भाई यांना. काही यूज नाही भाई. आपण 2 मिनिटं मारले हो दमतून भाई. एक तास मारतात. चलो इकडे ओंकारेश्वर काय ओंकारेश्वर ले लो भैया. ब्लॅकआउट हॉर्न सायरन बिरन बसतात. नीचे सब लोग नीचे. गलती जा लागली. कलिजा ब्लॅकआउट चाललाय ना. गलती बोटचे गलती जावायला पाहिजे रे ब्लॅकआउटला. इथं बघा एक माणूस आहे ना, तो बोट मधून बुडलेला म्हणून. लेडीज आहे. अच्छा लेडीज आहे म्हणून हॉर्न तो सायरन वाजवत होता. बाबा यांची आता फाटली. आया पोहता येईल तर फाटली यांची. तर पोहोचलोय आम्ही ओंकारेश्वरला. ओंकारेश्वर पोहोचलोय. तुम्हाला तिथे जाऊन भेटतोय. सब्सक्राइब करने के लिए बोलो. हाँ सब्सक्राइब करो चैनल को सब्सक्राइब. हाँ सब्सक्राइब. इथं उत्तर आतमध्ये होतो मी ओंकारेश्वरमध्ये. आणि यो आहे आतमध्ये ज्योतिर्लिंग. आम्ही डायरेक्ट जाणार आहोत आता. ते राहिलं पाठीमागं. अंदर आम्ही डायरेक्ट देवला जातो. आहे ओंकारेश्वर देऊळ मंदिर. दर्शन झालंय. आतमधून बाहेर निघलोय आणि इथे निघलोय. त्यांची वाट बघते. मी दुसऱ्या लाईनीतनं गेलतो. लवकरच पोहोचलो डायरेक्ट. अजून ते लाईनीत आहेत. तुम्हाला दाखवतोय. त्यांना बोललो तुम्ही या म्हणून. ते नाही आलं. तर एकदम मस्त दर्शन झालंय. अजून वाटतं लाईनीतच आहेत. कुठं दिसत नाही. कुठं आहेत तर लाईनीत असतील कुठं. दिसत तर नाही. दर्शन घेऊन निघलोय. त्या ब्रिजवरनं आम्हाला पूर्ण जायचं आहे. लांब जाम लांब आहे ब्रिज. पोरा बिरा रडतात तिथं. जाम लांब आहे ब्रिज न. ब्रिजवरनं आम्हाला जायचं आहे. मस्त ब्रिज पण मस्त आहे. एक नंबर. तो ब्रिज आवडला मला जाम. आणि आपली पब्लिक काहीतरी घ्यायला थांबली वाटतं इथं. बघू काय घेतात ते. जो असं ब्रिज आहे. लय मोठा ब्रिज आहे. लय मोठा ब्रिज आहे. लय म्हणजे लय. यो आपण बघला मगाशी डॅम. आणि यो बघा कसला ब्रिज आहे. मस्त एकदम भारी ब्रिज आहे. आणि मस्त वाटते इथं चालायला एकदम. कुठं माकड आहे. माकडा पण आहे तिथं. 3-4 माकडं आहेत. यो एक माकड. चौथा हा कडक. ब्रिज एकदम मस्त आहे. बाकी जर तुम्हाला बोटनी यायचं नसेल तर तुम्ही इथून ब्रिजनी
येऊ शकता, असं काय नाही की बोट कंपल्सरी. आम्ही पहिले बोट घेतलेली कारण की बोटचा बघत होतो एक्सपिरियन्स बोटचा कसा आहे. मग आम्ही बोटने आलो पहिले, नंतर जाताना बोट नाही घेतोय, जाताना चाललोय ब्रिजवरनं मस्त चालत. भारी वाटतंय ब्रिजवर. आता असं वाटतंय की ब्रिजवरनं चालत यायला पाहिजे होता. पूर्ण सगळा दिसतंय एकदम भारी भारी. ज्याने जेवढं दाखवला होडीतनं आम्हाला तेवढं आम्हाला दिसतंय इथनंच सगळं दिसतंय. होडीतनं नसतं आलं तर बरं आलं असतं, उलटा तर वाचलं असतं पैसे. जाऊ देत, चला घेतला आम्ही एक्सपिरियन्स फायनली आणि चाललो आता पुढं. दाखवतो तुम्हाला कुठे थांबलो तर. मंगलेश्वर ज्योतिर्लिंग येतो वाटतं, फोन नाही अलाउड. एवढाच आहे ज्योतिर्लिंग. येऊ जातोय, दर्शन करतो आणि येतो. आपल्याला अपडेट आली मुंबईशी. आता काय करते, पाऊस पडतोय डेंजरवाला. आणि आमच्या याशी आवरा ऊन आहे कमरू अक्षरशः गरमीन ऊन करते आहे बघ. आवरा ऊन आहे कमरू डायरेक्ट आपण ठार नाही क्या कर. सनस्क्रीन पण वर्क नाही करत. ए शांत बस रे, सनस्क्रीन पण वर्क नाही करत. आवरा बेकार ऊन आहे. बघा ही नदी यान आता उरी मारायला चाललोय. रागाशी मारायची ना उरी यान. ज्युअल तयाशी उरी मारायला निघलेला. मग काय नव्हताच निघला, पॅन्ट बिंट करायला निघलेला. याला पावता येणे बोलल्यावर काही विषय नाही याचा. शनी नवघर मंदिरमध्ये आलतो आणि डेंजर क्लाउड्स बघा. क्लाउड्स भारी आहेत पूर्ण. वेदर मस्त झालं आहे पण मुंबईमध्ये पाऊस पडतोय, इथं पाऊस नाही पडत. काय विषय आहे तर. हा तुम्हाला आता इंदोरला जाऊन भेटतोय डायरेक्ट. इंदोरला ही रूम आहे आमची बघा. काय करायला बसलं जगला. मॅच बीच लावली, सामान पण ठेवलंय. मस्त रूम आहे आमची डुलेक्स. चला गाईज, आज ओंकारेश्वरला गेलतो मी आणि खूप प्रॉफिट भेटली. आणि ओंकारेश्वर आणि दोन मंदिर केलं. बस एवढाच होता. हा छोटासा ब्लॉग होईल ओंकारेश्वरचा. चला भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. आणि याच्यानंतर एक फूड ब्लॉगची सिरीज येते, ती पण तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईब करून ठेवा. अजून ब्लॉग येतील नवीन. जर आम्ही कुठं गेलो तर कंटेंट टाकण्याचा प्रयत्न करू. बिझी होतो एवढे दिवस म्हणून काही कंटेंट नाही आला. असंच तुम्ही सपोर्ट ठेवा आमच्यावर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.